रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलं की महागड्या स्टार्टर रेसिपीच्या लिस्टमध्ये ही एक रेसिपी आहे, पण आज आपण ती घरच्या घरी बनवत आहोत। यासाठी मी पाव किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं। याला मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर मीठ, विनेगर आणि 2 अंडी घालून छान मॅरिनेट करायला ठेवलं। सॉस बनवण्यासाठी अर्धा कप पाणी, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी, टोमॅटो केचप, मीठ, साखर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून हा सॉस तयार करून घेतलेला आहे। आता जे चिकन होतं त्यामध्ये मी 5 चमचे मैदा आणि 5 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे चिकन व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। चिकन एकदम कुरकुरीत तळलेलं आहे। वोकमध्ये मी 2 चमचे तेल धुवाधार गरम केलं। यामध्ये कांद्याच्या पातीचा पांढरा भाग, आलं लसूण मिरची क्रश, कांद्याचे पाकळ्या आणि सिमला मिरची घालून परतून घेतलं। त्यानंतर तयार सॉस घातला, फ्राय केलेलं चिकन घातलं, त्यानंतर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। कांद्याची पात घालून गरमागरम चिकन चिली तयार आहे। एकदा नक्की करून